नमस्कार मित्रांनो. तर आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाची मोठी स्वप्न तर असतात, परंतु त्या स्वप्नाला योग्य तो मार्ग आणि योग्य ती दिशा मिळणं गरजेची. मग मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक असं टूल बघणार आहोत, की ज्या टूलच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या आयुष्यातील जे काही आर्थिकदृष्ट्या स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकदम इझी आणि एक सोप्या पद्धतीने जाईल. मग ती टूल कोणतं आहे मित्रांनो? की ती टूल त्यासाठी एक गोल कॅल्क्युलेटर या नावाचं एक कॅल्क्युलेटर असते, की ज्या माध्यमातून तुम्हाला किती वर्षांनी किती रुपये कमवायचे ते जर गोल सेट केला, तर तुम्हाला त्याचं आजपासून तुम्ही त्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट किती रुपये सुरू केली पाहिजे, त्याचं पूर्णपणे तुम्हाला चित्र क्लिअर होतं. तर मित्रांनो, जे काही फायनान्स रिलेटेड मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय, ते व्हिडिओ आपले सहजही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय ते सहजही तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, एक गोल कॅल्क्युलेटर ही एक असं टूल आहे, की ज्या माध्यमातून आपल्याला आपली इन्व्हेस्टमेंटची जर्नी आणि त्या जर्नीबद्दल एक जे काही मार्ग आणि जे काही योग्य दिशा आहे आणि त्या इन्व्हेस्टमेंटबद्दल जी काही क्लॅरिटी ही पूर्णपणे आपल्याला मिळते. नाहीतर काय, की आपण इन्व्हेस्टमेंट रेग्युलर म्युच्युअल फंडमध्ये करत असतो, परंतु आपल्याला ती म्युच्युअल फंड किती दिवस करायची, किती वर्षाने आपल्याला किती रुपये भेटणार, ही तर एक नॉर्मली एक म्युच्युअल फंड म्हणजे SIPच्या कॅल्क्युलेटरमध्ये तर कळतंच. परंतु ॲक्च्युअल आपल्या आयुष्याचा उद्देश काय आहे आणि आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करतोय व आपल्याला कोणत्या इंटेन्शनसाठी इन्व्हेस्टमेंट करायची, ही पण आपल्याला म्हणजे कळणं किंवा हे आपल्यासाठी क्लिअर असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी मित्रांनो, गोल कॅल्क्युलेटर एकदम बेस्ट टूल आहे, की यामध्ये समजा तुम्ही तुमच्या आयुष्यात जी काय आपण रेग्युलर दैनंदिन जीवनातून जो काही पैसा कमवतो, इव्हन आपण जॉब करत असेल किंवा छोटा मोठा उद्योगधंदा असेल, की त्या ह्याच्यातून आपण 10-5 रुपये रेग्युलर बेसिसवर सेव्हिंग करत असतो, थोडं काही ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत असतो. परंतु ॲट द एंड आपल्याला किती वर्षांनी किती रुपये भेटणार ह्याचा आपल्याला पूर्ण क्लॅरिटी नसते. आपल्या आयुष्यात जे काही अनएक्सपेक्टेड गोष्टी होतात, सपोज हेल्थ असते, म्हणजे सपोज दवाखाना आला किंवा एखादा फॅमिलीमध्ये इव्हेंट आला किंवा अनएक्सपेक्टेड ज्या काही गोष्टी घडतात, त्यामध्ये आपली जी काही सेव्हिंग असते किंवा जी पण आपण इन्व्हेस्टमेंट केलेली असते ते आपली पूर्णपणे खर्चून जाते. मग त्यानंतर काय, की आपण डबल ABCD डबल चालू करतो गुंतवायला किंवा पैसे हे करायला. त्यामुळं एक बऱ्यापैकी लोकांची आर्थिकदृष्ट्या मित्रांनो प्रगती होत नाही, कारण की मिडल क्लास आणि गरीब हे दोन कॅटेगरी आहेत. गरीबच राहतात, मिडल क्लासच राहतात. मग ह्याच्यातून जी काय आपल्याला ह्याच्यातून जर आपली स्टेज जर रिचमध्ये न्यायची असेल, तर त्यासाठी कुठेतरी पूर्णपणे प्लॅनिंग असणं आणि लॉंग टर्ममध्ये विजन असणं, त्याच्यासोबत पेशन्स असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी मित्रांनो, ह्या गोल कॅल्क्युलेटर आपण स्क्रीनवर बघू. मग ती कसं वापरायचं आणि आपण त्या गोल कॅल्क्युलेटरचा उद्देश काय राहतो, ओके. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक तुमच्या आयुष्यातलं एक गोल ठरवणं गरजेचं आहे, की म्हणजे तुम्हाला एक पुढल्या 10 वर्षांनी किती रुपये पाहिजेत हे अगोदर गरजेचं आहे. की 10 वर्षांनी, समजा मला 10 वर्षांनी एक 50 लाख रुपये पाहिजेत, तर 10 लाख रुपये म्हणजे सॉरी 50 लाख रुपये जर मला 10 वर्षांनी जर पाहिजे असतील, तर ती एक इन्व्हेस्टमेंटचा गोल ते एक निश्चित असणं गरजेचं आहे. मग किती वर्षांनी पाहिजे त्याचं ड्युरेशन एक निश्चित असणं गरजेचं आहे. सपोज मला एक 10 वर्षांनी पाहिजेत आणि जर आपण इन्व्हेस्टमेंट जे म्युच्युअल फंडमध्ये करतोय त्याचं एक रेट ऑफ इंटरेस्ट किती पाहिजे हे पण आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. मग सुरुवातीला ह्या 2-3 गोष्टी जर मित्रांनो तुमच्याकडे असेल, तर मी तुम्हाला दाखवून देऊ शकतो की ते 50 लाख रुपये 10 वर्षामध्ये मिळवण्यासाठी तुम्हाला आजपासून म्युच्युअल फंडमध्ये किती रुपये इन्व्हेस्टमेंट मंथली करावं लागेल. चालेल, तर चला तर मग स्क्रीनवर बघूयात आपण. तर मी स्क्रीन ओपन करतोय. तर सर्वप्रथम ही जी काय फिनॉलॉजीचं जी गोल प्लॅनिंग कॅल्क्युलेटर आहे ते आपण ओपन केलेलं आहे. यामध्ये मित्रांनो, मी म्हणलं तुम्हाला त्या पद्धतीने एक SIP आपण एक मंथली SIP करायची का इयरली करायची, हे मंथली SIPवर केलेलं आहे. म्हणजे महिन्याला किती रुपये, मग आपलं इन्व्हेस्टमेंटचं गोल किती रुपये, एक 50 लाख रुपये, ओके. 50 लाख रुपये गोल आहे. आपलं वर्ष किती, एक 10 वर्ष मित्रांनो हे करायचं आहे. आणि आपल्याला एक रेट ऑफ इंटरेस्ट किती मिळणार आहे मित्रांनो, एक 14% लॉंग टर्ममध्ये इक्विटीमध्ये मिळणार आहे रेट ऑफ इंटरेस्ट, ओके. और प्लॅन माय SIP गोल हे जर केला, तर नॉर्मली असं आपल्याला लक्षात आलेलं आहे की 19,077 रुपये आपल्याला एक पर मंथ इन्व्हेस्टमेंट करावं लागेल, एक 14% व्याजदराने. मग 19,000 रुपयाची जर तुम्ही मंथली बेसिसवर जर SIP लावली, तर तुम्हाला एक 10 वर्षाच्या पिरियडमध्ये मित्रांनो 50 लाख रुपयापर्यंत तुम्ही पोहोचू शकतात. मग बघा की इतकी ताकद आहे प्लॅनिंग आणि कॅल्क्युलेशनमध्ये. फक्त यामध्ये काय पाहिजे, तुमचं सातत्य आणि तुमचे डिसिप्लिन आणि पेशन्स, म्हणजे रेग्युलर बेसिसवर इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवणं, पेशन्स म्हणजे त्या लेवलचं तुम्ही वाट बघणं, आणि सातत्य म्हणजे ते तर कंटिन्यू म्हणजे एकही हप्ता न बाउन्स होता, म्हणजे एकही तुमची इन्स्टॉलमेंट न बाउन्स होता लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहणं. ह्या 2-3 गोष्टी जर मित्रांनो तुमच्याकडे असतील,
तर तुम्हाला तुमच्या भविष्यात किती रुपये कमवायच्यात, आता ती किती रुपये कमवण्यासाठी तुम्हाला आजपासून किती रुपये गुंतवायच्यात, ह्या गोष्टीची पूर्णपणे एकदम प्लॅनिंग येऊन जाईल. ओके, एकदम मित्रांनो सोपं आहे. परंतु काय होतं की एक नॉर्मली आपण आपल्या दैनंदिन जीवनात जे काय आपल्या आयुष्यात जे काय उलाढाल करतो किंवा जे काय आपल्या आयुष्यात प्रगती करायच्या मार्गावर म्हणजे पूर्णपणे जे काय धावपळ करतो, ह्या धावपळीचं योग्य ती दिशाच नसते आणि आपल्याला मार्गच नसते. आपण चाललोय तर कोणत्या दिशेने चाललोय आणि ते किती किती वेळात आपण तिथे पोहोचणार आहे, आपल्या म्हणजे आपले स्वप्न आपण किती वर्षात किंवा किती दिवसात पूर्ण करणार आहे ह्याचा मार्ग नसते. मग त्याच्यासाठी एक ही गोल कॅल्क्युलेटर ही प्रत्येकाला वापरता आलं पाहिजे. सोपं आहे मित्रांनो. नॉर्मली एक तुमचा गोल ठरवायचा, त्याच्यानंतर तुमचं एक इन्व्हेस्टमेंटचा गोल ठरवायचा, ड्युरेशन त्याचं ठरवायचं, रेट ऑफ इंटरेस्ट ठरवायचा. ओके, या 2-3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला तुमचंच एक उत्तर लक्षात येईल की बऱ्याच जणांचा प्रश्न असतो किंवा आपल्याला SIP किती रुपयांनी करायची किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक किती रुपयांनी करायची. मग ह्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हालाच मिळून जाईल, कारण की प्रत्येकाचा इन्कम वेगळा आहे. प्रत्येकाचं इन्कमचे सोर्स वेगळे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाला SIP किती रुपयांनी करायची ह्याचं उत्तर पण वेगळं आहे. मग ही प्रत्येकासाठी ही गोल कॅल्क्युलेटर तुम्ही वापरा आणि तुम्हीच स्वतः तुमचं आयुष्यातलं गोल तिथं ठरवा आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल की SIP किती रुपयांनी करायची. एक नॉर्मली तुम्हाला म्हणजे आमच्या टीमसोबत कनेक्ट होण्यासाठी एक नंबर देतो, त्या नंबरवर कॉल करा. ज्या काही तुम्हाला काही पर्सनली म्युच्युअल फंडबद्दल ज्या काही क्वेरीज असतील, ज्या काही अडचणी असतील किंवा फायनान्शियलबद्दल प्लॅनिंग पाहिजे असतील, तर मी पर्सनली एक सेब रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे की जे तुम्हाला चांगल्या पद्धतीने म्युच्युअल फंडबद्दल गाईड करू शकतो. व्हिडिओ मित्रांनो आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि नॉर्मली तुम्ही मित्रांनो म्युच्युअल फंडमध्ये SIP स्टार्ट करा आणि पूर्णपणे गोष्टी हळूहळू लक्षात घेत चाला. जे काय मी इन्फॉर्मेटिव्ह जे काय म्हणजे नॉलेजेबल जे काय फायनान्स म्हणजे कंटेंट बनवतो, इव्हन तुम्ही SIP नाही जरी स्टार्ट केली तरी फायनान्शियली लिटरेसी म्हणजे एक आर्थिक साक्षरता तुमच्यासाठी गरजेची. त्यामुळे कुठेतरी एक फायनान्शियल लिटरेसीबद्दल हा चॅनल आहे. या चॅनलला पूर्णपणे तुम्ही प्रेफरन्स देऊन चांगल्या पद्धतीचं जे काही इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज देतो आहे ती पूर्णपणे तुम्ही गेन करण्याचा आणि ती नॉलेज ॲडॉप्ट करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू. चालेल.